नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे ज्याला आपण CBSE म्हणतो, त्यामध्ये 12वी आणि पदवीधर उमेदवारासाठी एक नोकरीची सुवर्ण संधी आलेली आहे. त्यासाठी आपण आजची ही संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांसोबतही शेअर करा. त्याचबरोबर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे. लिंकवर जाऊन आपण PDF जाहिरात बघू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशनसुद्धा करू शकता. अशाच नवीन-नवीन चॅनल माहिती करता आमच्या चॅनलला जॉईन होण्याकरता आपण इथं WhatsApp ग्रुप, Insta किंवा Telegram ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, CBSE भरती 2025 आलेली आहे. आता ही वर्षातील सर्वात पहिलीच भरती आहे आणि यामध्ये 212 जागासाठी इथं अर्ज मागवले जात आहेत. तर आपण जसं बघितलं आता की केंद्रीय माध्यमिक शिक्षण महामंडळ CBSEने 2025 मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतातील उमेदवारासाठी उपलब्ध आहे. 212 पदे असून यामध्ये जर बघितलं आपण तर सुपरिटेंडेंट आणि ज्युनियर असिस्टंट अशी 2 पदे देण्यात आलेली आहे. तर आता सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे. तर या 212 मधील जर आपण बघितलं सुपरिटेंडेंटसाठी 142 पदे देण्यात आली आहेत. तर ज्युनियर असिस्टंटसाठी 70 पदे इथं देण्यात आलेली आहेत. 142 सुपरिटेंडेंट आणि 70 ज्युनियर असिस्टंट अशी इथं पदाचं विभाजन आपल्याला दिसून येत आहे. एकूण 212 पदे आहेत. इच्छुक उमेदवारांनी इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या अटी खालीलप्रमाणे आपण पाहणार आहोत. आता शैक्षणिक पात्रता जर बघितली आपण पदानुसार आपण पाहिजे आहे इथं. सुपरिटेंडेंटसाठी उमेदवाराला कोणत्याही विषयात पदवी प्राप्त असावी. जसं की आपल्याकडे जर BA असेल, BSc असेल किंवा इतर कोणतीही डिग्री असेल आपल्याकडं, BA, BCom, BSc, B.Ed असेल किंवा एखादी इंजिनिअरिंग डिग्री असेल तरीसुद्धा आपण इथं ॲप्लिकेशन करू शकणार आहात. त्याचबरोबर आपल्याकडे काय हवं आहे की संगणकावर विंडोज, MS ऑफिस व मोठ्या डेटाबेसचे काम करणारे ज्ञान म्हणजे आपण जर डेटाबेसवर जसं की MS एक्सेल असू किंवा डेटाबेसचे जे लँग्वेज SQL असू किंवा आपण MySQL जर वापरत असाल आणि तो डेटाबेस कसा हँडल करायचा, एक्सेलवर काम कसं करायचं, ईमेल कसा, वर्ड कसं वापरायचं, ह्या संदर्भात MS विंडोजचे जे फंक्शन आहेत ते जर आपल्याला माहीत असतील तर आपल्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर इंटरनेट वापरायचे मूलभूत ज्ञान असणं आपल्याकडे सुद्धा आवश्यक आहे, अशी इथं अट देण्यात आलेली आहे. आता पद क्रमांक 2 ज्युनियर असिस्टंटसाठी उमेदवाराने 12वी उत्तीर्ण केलेली असावी. आता पहिल्यासाठी जर आपण पहिले पदवी होती तर इथं ज्युनियर असिस्टंटसाठी 12वी उत्तीर्ण केलेली आपण असावी. त्याचबरोबर संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, ह्यासाठी आपण इंग्रजी किंवा हिंदी टायपिंगसाठी आपण या दोन्हीही पोस्टसाठी ही अट लागू होणार आहे. तरीसुद्धा आपण एकदा जाहिरात व्यवस्थित बघा आणि त्यानुसार आपण पाहायचं आहे की 35 शब्द इंग्लिश आणि हिंदीसाठी 30 शब्द असे इथं आपल्याला अट ठेवण्यात आले आहे. तर ज्युनियर असिस्टंटसाठी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आता CBSE ह्या भरतीसाठी वयोमर्यादा जर विचार केला आपण तर यामध्ये काय देण्यात आले, उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष असावे पहिल्या पोस्टसाठी सुपरिटेंडेंटसाठी. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सवलत आहेच आणि OBC वर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सवलती रिझर्वेशनच्या नियमानुसार मिळणारच आहे. आता पद क्रमांक 2 साठी जर बघितलं आपण तर उमेदवाराचे वय हे 18 ते 27च्या दरम्यान असावं आणि यामध्ये सुद्धा SC/ST करता 5 वर्षाची तर OBC करता 3 वर्षाची तर सूट देण्यात आलेली आहे. तर दुसऱ्यासाठी आपण 18 ते 27 वर्षामधील आपलं वय असणं आवश्यक आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वयाची जी गणना आहे ती बघा आपण इथं पाहू शकता. वयाची गणना 31 जानेवारी 2025 रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्ज करत असताना आपण आपलं वय बघायचं आहे आणि त्यानुसारच ॲप्लिकेशन करायचं आहे. आपण OBC किंवा SC/ST प्रवर्गातून येत असाल तर आपल्या इथं वयामध्ये सूट मिळणार आहे. आता अर्ज करत असताना शुल्क किती लागणार आहे, तर जनरल, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 800 रुपये इथे शुल्क भरावे लागणार आहे अर्ज करत असताना. 800 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. तर SC/ST, PWD, एक सर्व्हिसमेन, महिला उमेदवारासाठी कोणत्याही प्रवर्गातील महिला असतील तर त्यांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही याची नोंद घ्यायची आहे. अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहे. जसे की आपण UPIच्या माध्यमातून किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून हे शुल्क भरू शकणार आहात. आता नोकरीचे ठिकाण जर आपण बघितलं CBSEच्या जे स्कूल असतात किंवा ज्या संस्था आहेत त्या बऱ्याच आपल्या इंडियाभर पसरल्या आहेत किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा या संस्था असतात. त्यामुळे आपल्याला नोकरी करण्याचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर असू शकतं
आणि आपला जॉब हा फिरतीचा सुद्धा जॉब असू शकतो. फॉर एक्झाम्पल फिरतीचं म्हणजे कसं, की पहिल्यांदा आपलं जर पोस्टिंग मुंबईमध्ये असेल तर परत आपलं यू-पी, दिल्ली किंवा साऊथ इंडियामध्ये कुठेही पोस्टिंग होऊ शकतं, याची आपण नोंद घ्यायचं आहे. तरी ॲप्लिकेशन करत असताना किंवा जॉइन झाल्यानंतर आपल्याला विशिष्ट असा भाग निवडायची मूलभूत संधी किंवा त्यामध्ये सुविधा मिळू शकते, असं आम्हाला सुद्धा वाटते. आता अर्ज कसं करायचा आहे, तर ऑनलाईन अर्ज जर करायचाच आहे, 1 जानेवारी 2025 पासून ही प्रक्रिया चालू होणार आहे. लिंकसुद्धा ॲक्टिव्हेट होणार आहे. तर त्याच्या अगोदर आपल्याला सर्वात प्रथम जाहिरात ही वाचून घ्या सर्वात प्रथम. बाबा मी सांगितलेली सर्व माहिती आपण क्वालिफाय करत आहात का? त्यानंतर जर आपण जाहिरात वाचल्यानंतर तुम्हाला जर विश्वास बसत असेल, की बाबा ह्या सर्व पात्रता माझ्याकडे आहेत, तरच आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ₹800 फी असल्यामुळे उगाच पैसे वेस्ट न करता व्यवस्थित आपण अर्ज वाचून घ्यायचा आणि त्यानुसारच ॲप्लिकेशन करायचं. अधिक माहितीसाठी सी-बी-एस-सीची वेबसाईटसुद्धा मी इथं दिलेली आहे. त्याच्यावर जाऊन सुद्धा आपण 31 जानेवारी 2025 पर्यंत आपण अर्ज करायचा आहे. परीक्षा आणि निवड प्रक्रियासुद्धा आपण जाहिरातीमध्ये संपूर्ण त्याची माहिती दिलेलीच आहे. भरतीसाठी जी परीक्षा घेतली जाणार, परीक्षा कधी होईल याची व त्याची नंतर माहिती देण्यात येणार आहे. परीक्षा कधी होणार आहे याची माहिती नंतरच मिळणार आहे. तर परीक्षेच्या अधिकृत वेळापत्रकानुसार उमेदवारांना परीक्षेची माहिती मिळेल. परीक्षा पास झाल्यानंतर योग्य उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार आहे. त्याचं स्किल टेस्ट होणार आहे आणि त्यानंतरच आपण उमेदवारांना नोकरीची जॉइनिंग लेटर देण्यात येणार आहे. आता महत्त्वाच्या तारखा जर आपण बघितल्या तर ऑनलाईन ॲप्लिकेशन 1 तारखेपासून चालू होणार आहे. 31 जानेवारीपर्यंत अर्ज करा आणि परीक्षा मुख्य परीक्षा कधी असणार याची तारीख अजून आपल्याला सुद्धा कळलेली नाही. त्यासाठी वेळोवेळी सी-बी-एस-सीची वेबसाईट पाहायचं आहे. तर सी-बी-एस-सी भरती 2025 या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी वेळेवर अर्ज करून ह्या संधीचा फायदा घ्यायचा आहे आणि ह्या नवीन वर्षात आपल्याला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. टाईम कोणत्याही प्रकारचा वेस्ट न करता रोजच्यापेक्षा 1 तास एक्स्ट्रा अभ्यास किंवा 2 मिनिटं का होईना रोजच्यापेक्षा कसा एक्स्ट्रा अभ्यास आपण करत ह्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे आणि कालच्या अचिव्हमेंटपेक्षा आजचा दिवस आपला जास्त कोणती गोष्ट अचीव्ह करेल याच्याकडे आपल्याला फोकस करायचा आहे आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आपण अगदी वेळेत काम करायचं आहे आणि मन लावून अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, स्पर्धा खूप झालेली आहे. जर तुम्ही मनापासून अभ्यास आणि खूप वेळ दिला तरच ह्यामध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये आपण सक्सेस होणार आहात, याची आपण नोंद घ्यायचं आहे. बस टाईमपास म्हणून उगाच किंवा घरच्यांना लुबाडण्यासाठी प्लीज टाईम वेस्ट करू नका. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन-नवीन भरती करता किंवा भरती संदर्भातील माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब करत राहावा आणि चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.